यांचा VIP बॉक्स, त्या VIP बॉक्समध्ये आपले व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन पाहायला मिळत आहेत जे तिथे बसलोत. त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. दोन्ही टीमला आता एक नम्र विनंती आहे, तुमचा अतिरिक्त खेळाडू जर आला नाही तर पेनल्टीला सामोरे जावं लागेल आणि ह्या मॅच पासून ते पेनल्टी लावली जाईल. 2 धावांची पेनल्टी असेल जर एक्स्ट्रा प्लेयर तुमचा आमचा कॉमेंट्री बॉक्समध्ये आला नाही तर. भावेश खरत एक वेगवान गोलंदाज म्हणून टेनिस क्रिकेट व्यतिरिक्त लेदर क्रिकेटमध्ये त्यांना आपण बघायचो. गणेश काकड या ठिकाणी तुम्ही बघताय ते अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेमध्ये, फिरकीपटूच्या भूमिकेमध्ये त्यांना सुद्धा आपण पाहायचो. आणि वेळेचं बंधन आहे, 2 षटकं 10 मिनिटांमध्ये टाकून तुम्ही पूर्ण करायच्या. अनेक खेळाडू घडवण्याचं काम गणेश काकड सरांनी केलंय. मागेच आपण बघितलं होतं फेब्रुवारी महिन्यामध्ये सचिन तेंडुलकर क्रिकेटचं देव ज्याला म्हटलं जातंय आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर सरांची सिग्नेचर असलेली एक बॅट्स, त्या बॅट्स गिफ्ट केली होती. कैवल्य पाटील ब्रँडेड स्पोर्ट्सचे मालक आहेत. कैवल्य पाटील टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू आहे आणि त्याला ती बॅट्स गिफ्ट करण्यात आली होती. आणि आज देखील तुम्ही त्यांच्या शॉपमध्ये जर गेलात तर त्या बॅटची सजावट करून कैवल्य पाटील यांनी ते बॅट व्यवस्थितरित्या ठेवली आहे त्यांच्या शॉपमध्ये. स्ट्राईक इनकडे बबन, नॉन स्ट्राईक इनकडे अली आणि पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर आई एकविरा स्पोर्ट्स वसई विरार 11 टीमचा खेळाडू आयव्हन. वसई कोळीवाडा टीम मधून तो खेळत असतोय, परंतु आज वसई तालुक्यातील 40+ संघ असल्या कारणानं एकजूट होऊन ही टीम उतरली आहे या मैदानाच्या आतमध्ये. वेळ सांगतो आम्ही तुम्हाला, 1:28 हा पहिला बॉल पडतोय. इन दी एअर जेल टिपण्याचा प्रयास होता मिड ऑफ क्षेत्रामध्ये प्रकाश पाटील याचा. हा जेल ड्रॉप झालाय, परंतु तरी सुद्धा एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाद्वारे. आणि अर्थातच पराग त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचा सुद्धा बोलबाला आपण अनेक वेळा बघायचो. जास्तीत जास्त आउट ऑफ इंडियामध्ये हे खेळाडू कामानिमित्तानं असतात आणि क्रिकेटच्या मैदानावर क्वचितच ते उतरत असतात. वेलकम पराग. चांगला बॉल, एक मोठा फटका आल्यानंतर चांगली गोलंदाजी, चांगला बदल केलाय तो आयव्हन याने. धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. पराग वैती हा खेळाडू आपण बघतोय, कोचिवडा येथून बिलॉंग करतोय. डावखुऱ्या हाताचा विस्फोटक खेळाडू म्हणून त्याने सुद्धा आपली छाप सोडलाय. आता सध्या तो डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये तैनात आहे. ओव्हर पिच बॉल, चांगला बॉल, बॅटर होतो बीट, गोलंदाज होतो फिट. वय वर्ष 55 जरी असलं तरी चांगली गोलंदाजी, कसून गोलंदाजी करतायत आयव्हन. आणि मागची स्पर्धा आपण बघितली होती विजय शेठ पाटील चषक 2024 हा वसई येथील कोडीवाडा क्रिकेट मैदानावर पार पडलेली स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा हा गोलंदाज चांगला प्रभाव टाकताना दिसला होता. आता सुद्धा तो दबाव टाकतो बॅटरवर. चांगला बॉल आहे काय पाहूया. चांगला बॉल पडलाय, लेग कटर चेंडू टाकलाय, लेग ब्रेक चेंडू टाकलाय. 4 चेंडूंची समाप्ती, 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा आहेत त्या 2. 1:28 ह्या षटकाला सुरुवात झाली आणि आतापर्यंत 2 मिनिटं खर्च केलेत गोलंदाज आयव्हन याने. स्लोवर 1 स्टंपिंग स्वरूपात परतीचा प्रवास करावा लागतोय, तो म्हणजेच खेळाडू बबन याला लागला पहिला धक्का. यंगस्टर स्पोर्ट्स पापडी टीमला गॉन. थँक्यू. डीचे युनायटेड स्टेट्स अंड्राली विरुद्ध गोपी 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय टॉससाठी या. पहिला धक्का लागलाय, धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 धाबा. चांगली दहशत निर्माण केले पहिल्या षटकामध्ये आयव्हन या गोलंदाजाने. चांगला फिटनेस त्यांचा पाहायला मिळतोय. नेहमीच हसरा चेहरा, 10 क्रमांकाची जर्सी त्याची इथे पाहायला मिळतोय.
पुढील टीम अंडराली आणि गोपी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. आता पहिल्या षटकातील शेवटचा बॉल संतोष गेलाय आणि संतोष आणि पहिलाच बॉल खेळत असताना एक धाव पूर्ण केली. काऊ कॉर्नर मधून फेकी जाईपर्यंत 2 धावा तो पूर्ण करतोय. 2 धावांच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 4. षटक संपते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा आहेत 1 गडी बाद 4. युनायटेड स्टेट्स अंडराली विरुद्ध गोपी 11 या दोन टीम दरम्यान पुढील होणारा मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहा. धावसंख्या 4 1 गडी बाद. काय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं गोलंदाज आयबन याच्याकडून. एका षटकाच्या समाप्तीनंतर यंगस्टार स्पोर्ट्स पापडी टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त झाली आहे ती 4 धावा. चांगली आखणी आहे या वेळेला आई एकविरा स्पोर्ट्स वसई 11 टीमची आणि त्या आखणीनुसार चांगले गोलंदाजी पाहायला मिळाली. 10 क्रमांकाची जर्सी मी आयवन याच्याकडे सुद्धा पाहिली आणि आता 10 क्रमांकाची जर्सी परिधान करून शैलेंद्र गोडेकर हा सुद्धा गोलंदाजी करता सज्ज झालाय. 1 गडी बाद 4 धाबा लढावा लागेल. चांगला किल्ला लढवावा लागेल यंगस्टार स्पोर्ट्स पापडी टीमला आणि त्याकरता समोर तैनात आहे अली. मोठा फटका खेळायचा होता अली याला परंतु बीट करून चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बरोबर लाईन आणि लेंथ व्यवस्थित ठेवलंय. ऑफ स्टंपच्या दिशेने चांगला मारा. गुडलाईन क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय आणि ऑफ स्टंपची जी वाईड लाईन आहे त्या दिशेने आतून चेंडू टर्न करताना दिसतोय. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 4 धाबा. फिल्डिंग लावली जाते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जास्त ठेवले जात आहेत. ओ सर्व बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हा वाईस सफर. मिळत 6 धाबा. 6 पडद्याच्या बाहेर झेल टिपल्यावर 200 रुपये आहेत. पडद्याच्या आत तुम्ही झेल टिपलायत म्हणजे तुम्ही किती उत्सुक आहेत. 200 जमा करावे लागतील तुम्हाला कमिटीकडे. चेंडू हवेत खेळलाय. चेंडू जातोय लॉंग लेग पट्ट्या बाहेर. 2 इन रो. बिगी 6. पहिल्या मॅच मध्ये अलीची विकेट लवकर गेली परंतु या मॅच मध्ये त्यांनी ठरवलं की मला आता काहीतरी करावंच लागेल आणि लगेचच 2 षटकार तो खेचतोय. संघाची धावसंख्या पुढे सरकताना धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 16. 1.3 बॉलच्या समाप्तीनंतर 16 धाबा. दबाव आलाय गोलंदाज शैलेंद्र याच्यावर. टेनिस विश्वातील नामवंत खेळाडू विरुद्ध नामवंत खेळाडू गोलंदाजी करतोय आणि अली हा सुद्धा चांगला टान्स ठेवून चांगलं बॅटिंग करतोय. पुढचा बॉल कोळटपदा चेंडूला काढले खोदून. इथे स्वीपर कव्हरची जागा काढली होती शोधून. 2 धाव मिळतील. चांगला फटका होता. 2च धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली आणि धाबा लागल्या जातात त्या 18 धाबा. 1 षटक आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 18 धाबा. 18. गोलंदाज मार्गावर गोलंदाज शैलू तयार. दोन्ही टीम्सला विनंती करतोय युनायटेड स्टेट्स अंडराली विरुद्ध गोपी 11 कॅप्टन टॉस साठी. ओ चांगला बॉल. बॅटरला बीट केला जाते. काय घडलंय बघूया. अपील केलंय परंतु पंचल बारकाईने लक्ष करतायत लक्ष देत आहेत आणि त्याचाच अर्थ इथे आता धावसंख्या धाव फळकावर आहे ती 18 धाबा.
एक धाव पूर्ण केली आणि या एका धावाच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 19 वर. 19. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत 19 धावा झालेत. पहिल्या षटकानंतर फक्त 4 धावा होत्या. आयव्हन 55 पेक्षाही जास्त वय असलं तरी चांगला फिटनेस त्याचा पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगलं काम त्यांनी केलंय. हे षटक महागडं ठरलंय. चांगला फुल लेंथ बॉल जास्त डीप मध्ये जाऊन हे शॉर्ट सिलेक्शन ऑफ स्टमर डीप मध्ये गेला. 2 धाव मिळत आहेत संतोष या खेळाडूला. 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचली 21 वर. षटक समाप्त होते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 21 धावा. अजूनही एक षटक शिल्लक आहे. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. वाल्मिकेश्वर मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम साई स्पोर्ट चषक 2024. थँक्यू सो मच. या छोट्याशा ब्रेक नंतर आपण होऊया. त्या ठिकाणी उमळ्याचे भाऊजी या ठिकाणी दाखल झालेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. 2 षटकांमध्ये 21 धावा. पूर्वा सी फूडचे मालक जितेंद्र कोळी साहेबांनी आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता केलं आणि त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. 21चा आकडा आल्यानंतर एक खेळाडू मला असा आठवतोय, ध्रुव जुरेल. 21 जानेवारी 2001 साली जन्मलेला खेळाडू थेट टेस्ट मॅच मध्ये एंट्री करतोय आणि क्रिकेटवर चांगला अधिराज्य सध्या तो गाजवतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा हा बॉल आहे आणि त्यामुळेच वाईड घोषित केलं जातं या चेंडूला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावफलकावर धावा लागल्या जातात ते 22 धावा. चांगलं डिसिजन पंचांद्वारे, कारण फक्त अधिकार असेल DRS चे ते पंचांना, आणि पंचांना मनात वाटलं तरच ते DRS घेऊ शकतात. तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. तिसऱ्या पंचाने आमंत्रण दिलंय, कारण पंचांकडे ते अधिकार दिलेत. DRS फक्त घेण्याची परवानगी फक्त पंचांना असेल. खेळाडूंसाठी कोणत्याही प्रकारचा DRS नसेल. तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय आणि पंच पाहणी करून योग्य तो निर्णय देतील. याआधी वाईट बॉलचा इशारा त्यांनी केलाय. राजू मिश्रा एक अतिशय चांगले खेळाडू आहेत. नेहमीच चर्चा त्यांची होत असते. एका बाजूला डिसिप्लिन सुद्धा पाहायला मिळत आहे. मात्र या प्लेइंग 11 मध्ये जास्तीत जास्त मुखातून बाहेर शब्द कोणाच्या पडत असतील तर तो खेळाडू आहे, म्हणजेच राजू मिश्रा. मनामध्ये काही नसतं, परंतु प्रत्येक मॅच मध्ये त्यांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. पंचाने इशारा दिलाय वाईड बॉलचा. तिसऱ्या पंचाने निरीक्षण केलंय आणि योग्य तो निर्णय दिलाय. गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या पोहोचली 22 वर. तिसरं षटक टाकण्याकरता विशाल आणि राजू मिश्रा यांचा स्वाभाविक गुण आहे अपील करायचा, असं आपण अनेक मॅच मध्ये बघितलंय. ते सुद्धा खेळाडू घडवण्याचं काम करतायत. गोलंदाज मार्गावर गोलंदाज तयार. विशाल कोळी याच नायगाव गावातील एक अनमोल रत्न असं त्यांना म्हटलं जातं. त्यांची एक शॉपी सुद्धा पाहायला मिळत आहे. एकविरा स्पोर्ट्स त्यांचं दुकान पाहायला मिळतं, ज्या दुकानामध्ये त्या स्पोर्ट्स दुकानामध्ये तुम्हाला चांगल्या बॅट्स ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. आता ओव्हरपिच बॉल चेंडूला खोदून काढायचं होतं. एक धाव मिळाली. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक लक्ष्मण येतोय. चेंडू उचलेपर्यंत बॅटर एक धाव पूर्ण करतायत. एका धावाच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 23 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसरं आणि हे शेवटचं षटक. या शेवटच्या षटकामध्ये ज्या 5 बॉल आहेत त्या 5 बॉलवर हल्ला होण्याची दाट शक्यता आणि त्यानुसार सध्या फिल्डिंग रचली जाते. ऑन साइडला 4 फिल्डर आहेत 38 सर्कलच्या बाहेर. चेंडूला खोदून काढलाय, फोर्स केलाय, पराग चेंडू खाली आणि त्याला ही विकेट मिळाली. गोलंदाज विशाल याला विकेट मिळाली. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 23.
विकेट मिळाली गोलंदाजाला, विशाल याला सफलता मिळते. धावसंख्या 23 वर थांबलाय. एक गेम प्लॅनिंग मला कळलं नाही. दुसऱ्या मॅच मध्ये गोलंदाजी करणाऱ्या आई एकविरा स्पोर्ट्स वसई 11 टीम्स एक चांगला गोलंदाज संघाच्या बाहेर आहे, तो म्हणजेच मोरेश्वर मोरे. आज सध्या यंदाच्या हंगामामध्ये तो यंग टॅलेंटला सुद्धा मागे टाकतोय आणि चांगली गोलंदाजी मी मागच्या 2 ते 3 टुर्नामेंट्समध्ये बघितल्यात. मागचा त्यांचा जर एक स्पेल बघितला होता, एक षटक पाहिलं होतं, 3 धावा देऊन 2 विकेट्स आणि तीच चांगली कामगिरी आरनाळा संघाविरुद्ध केली होती. त्या खेळाडूला सध्या प्लेइंग 11 मध्ये जागा मिळत नाही, म्हणजे याचाच अर्थ इतर सर्व खेळाडू एक चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत, त्यामुळेच कदाचित त्यांना बाहेर ठेवलंय. धावसंख्या धाव फळकावर आहे ती सध्याच्या घडीला 23 धावा. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईक इन कडे ऑडी आलाय, ऑडी गोन्साल्विस. हो, चांगला चेंडू टाकलाय, बीट केलं जातं बॅटरला, विकेटचं झालंय पतन. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला तिसरा धक्का. 3 गडी बाद, धावसंख्या 23. दोन पूर्णांक 3 बॉलची समाप्ती आणि मैदानाच्या आतमध्ये आता विश्रांत गेलेत. धावबाच्या स्वरूपात ऑडी याला परतीचा प्रवास करावा लागतोय. 23 धावा धाव फळकावर, 3 गडी बाद. आलेल्या सर्व संघांचं आम्ही स्वागत करतोय. कनक 11 संघ इथे दाखल झालाय. जगडे पाटील वॉरियर्स संघ सुद्धा मला वाटतं दाखल झालाय आणि त्याचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. युनायटेड स्टेट्स अनराली विरुद्ध गोपी 11 असे मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉस साठी या आणि विशाल कोळी यांचे बंधू या ठिकाणी दाखल झाले, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. हे बरेचसे खेळाडू इथे दाखल झालेत. ओ शॉर्ट बॉल, फुल फुल पॉवरफुल युजी सिक्सर. थँक्यू. 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या धाव फळकावर लागल्या जातात. सध्याच्या घडीला 29 धावा, 29. पुढचा बॉल, ओ डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे येऊन कळून काढलं या चेंडूला. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याची घाई करतायत. पाहता पाहता 2 धावा होत आहेत पूर्ण. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फुलली आणि धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 31 धावा. युनायटेड स्टेट ऐरोली, युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली. मला असं वाटलं की अमेरिका येथून एखादा संघ इथे दाखल झालाय की काय, कारण युनायटेड स्टेट्स असं नाव दिलं होतं. आता युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली हा संघ इथे दाखल झालाय. करेक्शन केलं जातं आणि युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली विरुद्ध गोपी 11 असा मॅच असेल. 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31. सुस्थितीमध्ये बॅटिंग करणारी टीम. हा चेंडू हवेत आहे, कव्हरच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा मानस आहे. अनिल घरात फिल्डिंग करतायत, परंतु 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धाव मिळत आहेत आणि तिसरी धाव घेताना बॅटरला परतावं लागेल. 2 धाव मिळाल्यात आणि याचबरोबर पहिल्या 3 षटकांची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 4 गडी बाद, 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष असेल आई एकविरा वसई 11 या संघासमोर. 34 धावांचं लक्ष या पाठला कसं काय केलं जाईल याची चर्चा आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे कडे आणि तदनंतर टॉस कडे.
थँक्यू. कॅमेरामॅन स्टेजपर्यंत पोहोचत आहेत आणि आमच्या दोन कॅप्टन सुद्धा स्टेजवर येतील. युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली विरुद्ध गोपी 11 असा मॅच असेल. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी या अतिथी कक्षाच्या मध्ये या, जिथे आपण टॉस करतोय. कारण वारंवार उल्लेख तुमच्या कॅप्टनचा केलाय. हीच ती वेळ असते ज्या वेळेमध्ये आम्ही तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेत असतो आणि त्यामुळेच तुम्हाला आम्ही आमंत्रित करतोय. कॅप्टनसाठी या, कॅप्टन टॉससाठी या. सचिन कदम येतात एकदम. एक अतिशय चांगले क्रिकेटपटू म्हणून त्याने सुद्धा आपली छाप टेनिस विश्वामध्ये सोडलाय. खरोखरच चपल यष्टीरक्षक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांना आपण बघायचो. ते सचिन कदम या ठिकाणी येताना दिसत आहेत. गोपी 11 टीमचे कॅप्टन असतील मला वाटते ते. गोपी 11 टीमचे कॅप्टन आहेत सचिन कदम. वेलकम सचिन सर. द ग्रेट प्लेयर. त्यांच्याद्वारे जर आपण बघितलं तर ट्रॉफी सुद्धा प्रस्तुत केल्या जातात अनेक टुर्नामेंट्समध्ये. कारण त्यांचा सुद्धा एक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतं ठाणे कासारवडवली परिसरामध्ये आणि ते सचिन कदम दाखल झालेत. गोपी 11 टीमचे ते कॅप्टन आहेत. युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉससाठी या. युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली टीमचा कॅप्टन या. या लवकर. आता नावामध्ये आम्ही करेक्शन केलंय. युनायटेड स्टेट्स अंडराली आम्ही उल्लेख केला होता. आता युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली कॅप्टन या. नवी मुंबई परिसर म्हटला तर ऐरोली हा विभाग आणि खूपच चांगला डेव्हलपमेंट पाहायला मिळतोय त्या परिसरामध्ये. चला आपण मान्यवर आहेत त्यांच्या शुभ हस्ते टॉस करून घेऊया. अनिल वैती कोचिवडे गावातील प्रतिष्ठित अनिल पाठक. कारण आम्ही त्यांना नेहमीच बघायचो सपोर्टर्स म्हणून कोचिवडे टीमच्या बाजूने आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. शिवशक्ती स्पोर्ट्स कोचिवडा टीमचे कॅप्टन म्हणून त्यांची चर्चा नेहमीच व्हायची. एका बाजूला कॅप्टन आहेत युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली टीमचे कैलास सर आणि दुसऱ्या बाजूला सचिन कदम. छापाचा आवाज इथे काटा आलाय म्हणजेच याचाच अर्थ टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय सचिन कदम सरांनी. गोपी 11 टीमचे जे कॅप्टन आहेत. सचिन जे टॉस तुम्ही जिंकलायत 40+ क्रिकेट होत आहेत, निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षक करू. तुम्हाला या मॅच करता शुभेच्छा. कारण जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. कारण जी वेळ होती ती वेळ आमच्या निघून गेल्या. दोन टीम एकमेकांना विरुद्ध लढताना दिसतील. एका बाजूला गोपी 11 आणि दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली टीमला. गोपी 11 टीमचे कॅप्टन सचिन कदम यांनी टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जात आहे ते युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली टीमला. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत अक्षयजी साटम. O2 कॉमेंट्री बॉक्स. पहिला बॉल विकेट डाऊन. पहिल्या बॉल वरती पहिला गडी बाद विकेट डाऊन. थँक्यू. काल यज्ञेश गोदावरीकर यांच्याकरता हे गाणं डीजेने डेडिकेट केलंय. अनेक वेळा पाहिलंय गाडीवरती चांगला स्टंट मारताना. पहिल्या बॉलवरती पहिला विकेट.
यंगस्टर पापडी वर्सेस आपण मॅच पाहतात. आई एकविरा वसई विरार आणि पहिल्या बॉल वरती पहिला विकेट अनुभवी भावेश या गोलंदाजाने पुन्हा एकदा विकेट घेतलाय. मागील मॅच मध्ये विकेट नव्हता, मात्र 7 धावा जबरदस्त गोलंदाजी केली होती. नितीन हा बॅटर पाहायला मिळतोय आणि आतमध्ये वळणारा चेंडू डॉट बॉल. एसटी रक्षक ऑडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेश घरत आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त गोलंदाजी करत असताना. 34चं आव्हान आहे 3 ओव्हर मध्ये. स्लोवर वन चेंडूला पिक केले आणि चेंडूला पाठवून दिले. हाय अँड हँडसम ह्यूज इट मॅग्निफिशंट षटकार. थँक्यू डीजे नयन. 6 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग फटका. कभी तेरी तो कभी मेरी बारी आणि इथे मात्र गोलंदाजाला आता विकेट मिळाली. विकेट डाऊन. चार बॉल 6 धावा या फलकावरती. कणक 11 वर्सेस झगडे पाटील वॉरियर्स. आपण देखील या टॉस करण्याकरता आयोजकांकडून सूचना येत आहेत. कणक 11 वर्सेस झगडे पाटील वॉरियर्स. टॉस करण्याकरता किंवा रिपोर्टिंग करण्याकरता आपले कॅप्टन आयोजकांकडे या. कारण की युनायटेड स्टेट ऐरोली वर्सेस गोपी 11. झागडे पाटील वॉरियर्स आलाय. आपण आयोजकांची रिपोर्टिंग करा प्लीज. 4 बॉल 6 धावा. पुन्हा एक आडव्या बॅटने जागा बडवली आणि चेंडूला पाठवून दिले. प्रेक्षकांच्या स्वागत करता षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय जबरदस्त फटका. फटका सजवला मन बनवला आणि चेंडूला पाठवून दिले. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध षटकार. थँक्यू. 12 धावा 5 बॉल. अनिल घरत स्ट्राइक एंडला आपण बघतोय आणि इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा. भावेश घरत बॉलिंग मार्क वरती. घरत वर्सेस घरत. काय भावेश घरत सध्या संघाला मॅच मध्ये परत आणतील का? अनिल घरत करता हा बॉल. स्लोवर वन चेंडूला पाठवून दिले. स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. षटकार आणि प्रेक्षकांनी कॅच घेतले. मला वाटते 6 धावेने धावपळक 19 धावा. ऍक्शन रिप्ले आपण बघतोय. स्लोवर वन चेंडू होता समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर केलं आणि षटकार निशी धावपळक 19 धावा या फलकावरती.
आपण बघतोय. चला, ज्यांनी झेल घेतलाय ऑडियन्स कॅच 200 रुपयाचा मानकरी ठरलाय. आपण यायचंय, घेऊन जा. आर के एंटरप्राइजेसचे मालक, एक चांगले समाजसेवक, गोरगरिबांचे कैवारी, आदरणीय सन्माननीय रणजित प्रकाश किणी साहेबांना विनंती केली आपण यायचंय. अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. ब्लॅक अँड व्हाईट इथे आपल्याला ग्रुप पाहायला मिळतोय. नायगाव कोलीवाडा VIP बॉक्स मध्ये भरपूर एन्जॉयमेंट केलं जातंय आणि तिथून भरपूर सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल 15 ची गरज आणि हर्षल महाराज यांचा नक्कीच चेअरअप करताना आवाज येतोय डगआउटच्या मध्ये. फुल टॉस बॉल होता. ड्राईव्ह केलं जाते लॉंग ऑफ रिझनला. सरळ चेंडू निघून जातोय आणि इथे मात्र एक धाव. 11 बॉल मध्ये 14 धावेची गरज. 200 रुपयाचे मानकरी ठरलेत. खूप दुरून प्रेक्षक देखील आलेत. ते खेळाडू देखील आहेत. कॅच घेतलाय तुम्ही. आपलं नाव सांगायचंय? अनिल माने. अनिल माने. एन्जॉय करण्याकरता आलात. आज प्लेइंग 11 मध्ये देखील आपण दिसणार आहात. कसं वाटलं इकडे 200 रुपये इतक्या दुरून आल्यानंतर? हे माहित नव्हतं मला. त्या प्लेयरनी सांगितलं की कॅच पकडल्यानंतर 200 रुपये भेटतात. आणि नेमकं या 200 रुपयाचं करणार काय? हे असतं चाय नाश्त्याला होणार. क्या बात आहे. जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. विकेट गेल्यानंतर धावपळक 20 वर आले. येणारे 10 बॉल 14 ची गरज. थँक्यू. JTC चे मृणाल म्हात्रे यांना आम्ही मिस करतोय. सकाळी भरपूर स्टोरी आपण ऐकलेत त्यांच्याकडून आणि कॅमेरामॅन वरती कॅमेरामॅननी फोकस केलाय आणि आता ते कॉम्बिनेशन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. ती जुगलबंदी. 10 बॉल 14 ची गरज. मॅच पुन्हा एकदा रंगलाय आणि अमर कोहली आल्या आल्या. व्हॉट अ शॉट. लॉंगेस्ट टावरिंग ह्यूज इट षटकार. थँक्यू. नक्की डीजे करताच हे गाणं होतं आणि षटकार मारून दाखवलाय अमर कोहलीने. 26 धावा झाल्यात. 8 धावेची गरज आणि इथे मात्र हुकचा फटका कन्व्हर्ट केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला. 1 धाव. या अगोदर जो षटकार आला तो वाऱ्याशी बोलत बोलत चेंडू सीमारेषी पार गेला. जर वारा नसता तर कदाचित झेल होऊ शकला असता. 8 बॉल 7 ची गरज आणि तेच गणेश काकड देखील दर्शवित आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका. स्ट्रेट फटका केलाय. स्ट्रेट ड्राईव्ह. जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषी पार आणि स्ट्रेट ड्राईव्हचा येतोय असरदार चौकार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चौकार येतो. 31 धावा. 3 धावेची गरज. काय या बॉल वरती मॅच फिनिश होईल का? मात्र बघूया. 1 धाव तर कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि स्कोर लेवल झालाय मात्र कंपल्सरी चेसिंग. 6 बॉल 1 ची गरज. अनेक वेळा झालेल्या नाहीत क्रिकेटमध्ये 6 बॉल 1. जाई संघाने तो कारनामा केलाय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. म्हणून इथे देखील
त्या प्रकारचा लुक तो रोमहर्षकपणा पाहायला मिळेल का? 6 बॉल 1 ची गरज आणि असलम कॅट्रेस यांच्या माध्यमातून, मिरज कॅट्रेस यांच्या माध्यमातून बिर्याणीचा आस्वाद आयोजकांकरता लाभलेला आहे. असलमजी आपलं आभारी आहोत. मिरज कॅट्रेस मॅच फिनिश. अमर कोहलीच्या बॅट मधून आलाय हा चौकार. कॉंग्रॅच्युलेशन. हा एक विरा वसई विरार आणि इथे मात्र हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश काकड थोडेसे नाखुश असतील कारण की चांगला खेळ पापडीने देखील दाखवला. मात्र 3 ओव्हर मध्ये 40-45 धावा यायला हव्या होत्या, त्या आल्या नाही आणि गोलंदाजाला देखील लय सापडली नाही. पहिली ओव्हर मॅचचे टर्निंग पॉइंट देखील ठरली. 19 धावा भावेशने दिल्या. अनिलने 3 बॉल मध्ये 12, अमरने 3 बॉल मध्ये 11, शैलेंद्र 3 बॉल 7, सर्वांनी साथ दिली आणि बॉलिंग करताना विशाल कोहलीने 1 ओव्हर मध्ये 12 धावा देत 1 विकेट. मात्र सर्वात वरिष्ठ खेळाडू आहे I1, नावातच आहे I1 आणि I1 ठरलाय या मॅचचा